आता आपण चांगलंच बोललो योगाबद्दल, राईट सगळं. हम्म. पण योगा काही वेळा योग्य पण नाहीये. मग तो कधी योग्य नाही, म्हणजे काही एक्सरसाइज झाल्यावर किंवा असं काही आहे का बाबा ते त्यावेळेस योगा योग्य नाहीये, कितपत केला पाहिजे नाही किंवा जावा. अच्छा, योगा जर तसं पाहायला गेलं तर डिलेव्हरीच्या काही महिने आपण योगा थोडे दिवस स्किप करू शकतो, कारण की थोडंसं बेबी फिडिंग वगैरे चालू असतं, बॉडीची एनर्जी ही दुसऱ्या गोष्टींमध्ये यूज होत असते, त्यामुळे योगा नाही केला पाहिजे त्या काळामध्ये. तरी थोडासा 5 ते 6 महिन्याचं जर सी सेक्शन असेल तर. नॉर्मल डिलेव्हरीला तुम्ही 2 मंथच्या नंतर स्टार्ट एखादा करू शकता. खूपच ऑब्सेशन आहे आणि तो दिवसात 8 ते 10 तास योगा करतो, इज इट राईट फॉर हिम? नाही, जर तुम्हाला जर करायचंच असून तुम्ही खूप प्रॅक्टिशनर असता, तुम्हाला त्याची जर सवय असेल तर तुम्ही 2 तास योगा जास्तीत जास्त करू शकता. त्याच्या पलीकडे तुम्ही नाही गेला पाहिजे. जास्तीत जास्त 2 तास. खूप जो ऍडव्हान्स लेवलचा आहे त्याच्यासाठी, पण त्याच्यासाठी पण ते खूप रित्या बरोबर नाहीये. थोडंसं 1 तास हा 40 मिनिटं हे ओके आहे, पण त्याच्यापेक्षा वरती जायचं ठरलं तर